साहेब, आज आपली पिंपरी चिंचवडच्या अनुषंगाने बैठक झाली. पुण्यात पण आपली बैठक होणार आहे. इथं कशा प्रकारचं आपली रणनीती असणार आहे? कुणासोबत युती किंवा आघाडी करण्याचं काही नियोजन केलंय का? मी आता उद्याचं राजकारण कसं होणार याचा नमुना हा महाराष्ट्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. वंचित बहुजन आघाडी ही कॅटलिस्ट म्हणून महाराष्ट्रावर उभी राहिली आणि जे काही राजकीय पक्षांचं अस्तित्व आहे त्याला धरून उद्याच्या युती कशा होतील त्याचा असणारा हा नमुना महाराष्ट्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कोल्हापूर उदाहरण घेतलं तर आप विनय कोरे यांच्याबरोबर बसून असणारा समझोता आहे. नाशिकमध्ये जे आहे आदिवासी संघटना, त्याच्यानंतर जानकरांचा पक्ष असं धरून समझोता आहे. अकोल्यामध्ये आम्ही एकटेच लढतो आहोत. अमरावतीमध्ये जे आहे तिथे अमीन पटेल त्यांचा असणारा ग्रुप आहे आणि त्यांच्याबरोबर इतर संघटना आहेत, त्यांच्याबरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे, ज्या ज्या पक्षाला पाहिजे ताकद, ते आमच्याबरोबर समझोता करतात अशी परिस्थिती आहे. मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की काँग्रेस पक्षाने मुंबईमध्ये आम्ही शिवसेना आणि शरद पवार यांच्याबरोबर युती करणार नाही असा जो निर्णय घेतला, त्याच्यामुळे शक्य झालं असं मी त्या ठिकाणी मानतो की मुंबईमधलं वर्कआउट झालं. आपल्याला माहिती आहे की हिंदू मायथॉलॉजीमध्ये सगळ्यात मोठा विदूषक आपण नारद मुनी आपण असताना समजतो. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी नारद मुनी उपस्थित आहे त्या त्या ठिकाणी ते घडलेलं नाही. आणि काँग्रेसमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आता मुंबईचं सुद्धा आपण असं पाहिलं तर महाराष्ट्राच्या कमिटीने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी असणारं ते केलं. स्थानिक ह्याच्यामध्ये असणारं जे काँग्रेसमध्ये आहेत, पण म्हणजे त्यांचं शरीर काँग्रेसमध्ये आहे पण त्यांचं मन आणि आत्मा असं जर त्या भाषेत बोलायला झालं तर ते बी जे पीमध्ये अडकलेलं आहे. त्या त्या ठिकाणी झाली नाही अशी परिस्थिती आहे. आपलं नेमकं कुणासोबत जायचं आणि कुणासोबत नाही हे ठरलं. आमचं असणारं एवढंच ठरलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही, उरलेल्या पक्षांबरोबर जायचं. नारद भूमीचा पक्ष असेल तरी त्याच्याबरोबर जायचं. शरद पवार गटासोबत पण जाण्याची, ठाकरे गटासोबत पण जाण्याची आमची जाण्याची आम्ही भूमिका मांडली होती. पण ती जर नारद मुनीची भूमिका करणार असतील तर मग जुळल्याच्या ऐवजी विघटनच होणार आहे तिथे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. हो, किती दिवस हे काही चाललं होतं. म्हणजे आता पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या अंदाजाने जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येईल आणि येतोय असं मी त्या ठिकाणी बघतोय तो म्हणजे हे एकत्र नव्हते तोपर्यंत असताना सत्ता कोणाकडे गेली याची चिंता नव्हती. आत्ता असताना हे दोघं एकत्र आल्यामुळे गावकरी वर्सेस अदर्स अशी होण्याची दाट शक्यता आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय. आणि का ज्या ज्या वेळेस गावकरी सत्तेमध्ये आले त्या त्यावेळेस नॉन गावकरी जे आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्यामध्ये आणि त्यांना असणारं धमकावणं, अमुक करणं हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पक्ष दिसत नाहीये.
ही तर ही निवडणूक आता मला असं वाटते की पक्ष होणार नाही पिंपरी चिंचवडची. मला असं वाटते तिथे असणारं गावकरी वर्सेस आदर्श अशीच होईल असं मला दिसतंय. म्हणजे बाहेरून आलेले बाहेरून येऊन स्थायिक झालेले म्हणजे आता पिंपरी चिंचवड त्यांचं म्हणजे आता जे माझ्या अंदाजानं 72च्या दुष्काळामध्ये आले ते आता स्थायिकच झाले असंच म्हणावं लागेल का 3 पिढ्या त्यांच्या इथे गेलेल्या आहेत. पण गावकरी त्यांना मानत नाही. पण एवढ्या दिवस शरद पवार असं म्हणत होते की जे भाजप सोबत गेलेले आहेत त्यांच्यासोबत आपण कधीच जायचं नाही, आणि अचानक 2 दिवसांमध्ये इतका बदल झाला की अजित पवारांसोबत पुन्हा एकदा गरोबा करण्याची. हे असं मी असं सेक्युलर मतदार जो आहे त्या सेक्युलर मतदाराने एक लक्षात घ्यावं की ही शरद पवारांना पायवाट करून घेण्याचा मार्ग आहे BJPकडे जाण्याचा. म्हणजे विलिनीकरणच पहिलं विलिनीकरण म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांचं विलिनीकरण आणि अजित पवार BJP बरोबर राहणं आणि त्यातून मग असणारं सुप्रिया सुळे यांना असणारं केंद्रीय मंत्रिमंडळात घेणं, असं जर प्रवास घडला तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य बाळगू नये. त्यांनी आत्तापासूनच सावध झालं पाहिजे. हा आमचा त्यांना इशारा आहे. म्हणजे महाविकास आघाडी सोडून पवार साहेबच सत्तेत सहभागी होतील असं दिसतंय तेच मला. काँग्रेसचं झालं. चालेल, थँक्यू.